सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे। अनेक वर्षांपासून रखडलेले आयटी पार्क, विमानतळ, उड्डाणपूल आणि उजनी जलपर्यटन केंद्रासह विविध विकास प्रकल्पांना तत्वता मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास प्रकल्पांना गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होडगी रोड आयटी पार्क, उजनी जलपर्यटन केंद्र, बोरामणी व सोलापूर विमानतळ तसेच शहरातील उड्डाणपुलांसह विविध प्रकल्पांना तत्वता मंजुरी दिली आहे। सोलापूरमध्ये पेंडिंग असलेले, सोलापूरसाठी प्रगतीपथावर असलेले सगळे विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन, मी तर म्हणेन की मागच्या आठवडा सोलापूर आठवडा म्हणूनच झाला। प्रत्येक गोष्टी डिस्कस झाला, प्रत्येक गोष्टी सीएम सरांनी भरभरून आम्हाला वेळ दिले आणि म्हणजे सगळ्या विषयीचे मार्ग लावलेले आहे। पूलचा बेसिकली फायनली आम्ही 4 प्रॉब्लेमवर आलो। पहिला प्रॉब्लेम होता भूसंपादन, म्हणजे खासगी जमीन जे काही करायचे होतं तो भूसंपादन करायचे। तो आता डिव्हिजनल कमिशनर मॅडमनी मान्यता केलेली आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, आता अवॉर्ड घोषित करायचे। तो पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह। दुसरा प्रॉब्लेम होता याच्यामध्ये एसएमसीच्या कडे काही जमीन होतं, तो अजून हँडओव्हर होतं, तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले। एसएमसीनी त्यांच्याकडे असलेली पूर्ण जमीन त्यांनी दिलेली आहे, तो प्रॉब्लेम झाला। तिसरा प्रॉब्लेम असा होते की तिसरा आणि चौथा प्रॉब्लेम एकत्र बोलतो। काही जमीन डिपार्टमेंटच्या नावानं होतं आणि काही जमीन महसूल विभागाच्या नावानं होतं। सो ॲक्च्युली जमीन एकत्र असेल तरी 2 वेगळे विषय। एक महसूल जमीन म्हणजे तो महसूल म्हणून जिल्हाधिकारींचा अधिकार आहे पूर्ण। काही जमीन महसूल विभागाकडे होतं आणि काही जमीन त्या डिपार्टमेंटच्या नावाने होतं। ठीक आहे, तो व्हायटल प्रोजेक्ट म्हणून घोषित करणे, व्हायटल प्रोजेक्ट म्हणून घोषित झालं तर 2017च्या GR प्रमाणे मला आगाऊ दबाव देण्याचे अधिकार आहेत आणि दुसरं विनामूल्य पाहिजे। दोन्ही विषयी माननीय पालकमंत्री महोदयांनी मुद्दा मांडला आणि सीएम सरांनी इमिडिएटली सांगितलं की हे दोन्ही विषय व्हायटल प्रोजेक्ट म्हणून तुम्ही घोषित करा आणि दुसरा याच्यामध्ये विनामूल्य देण्याच्या तुम्ही पुढच्या कॅबिनेटमध्ये करा म्हणून सांगितलं आणि याच्यामध्ये आगाऊ दबाव देण्याच्या एक स्ट्रोकमध्ये सीएम सरांनी मान्यता दिली की ह्या दोन्ही जमीनच्या बद्दल, महसूल जमीनच्या बद्दल आणि इतर डिपार्टमेंटच्या सगळ्या विषयाच्या बद्दल एक विषय सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांनी आगाऊ ताबा देऊन तुम्ही जमीन हँडओव्हर करून त्यानंतर हे पूर्ण प्रोसिजर करत बसा असं सांगितलं। आयटी पार्कसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू असून उजनी जलपर्यटन केंद्र पुढील काही महिन्यात कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे। विमानतळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व भूसंपादनाची कामेही वेगाने पूर्ण केली जाणार आहेत। आम्ही डिटेल्ड कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आम्ही सीएम सरांच्या समोर ठेवलं होतं। बेसिकली आमच्याकडे 2 विषय, एक होडगी एअरपोर्ट आणि दुसरा आमच्या बोरामणी। ठीक आहे, आता होडगी एअरपोर्टमध्ये 2 विषय। एक सर्वप्रथम तिथे आता कंपनीने हे केलेली आहे, तर सीएम सरांनी खूप नाराज व्यक्त केलं। त्यांनी सांगितलं की आमचं जे काही त्यांनी बंद केलं म्हणजे दॅट इज ब्रीच ऑफ कंडिशन झालं। तर RCS स्कीम खाली आपण अप्रुव्हल करतो, तो ब्रीच ऑफ कंडिशन झालं। तो सर्वप्रथम MADC जो कंपनी आहे, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, त्यांना सांगून इमिडिएटली पूर्ण चौकशी करायला सांगितलं, कशामुळे बंद केलं, बंद करून कुठे डायव्हर्ट केलं आणि नोटीस काढायला सांगितलं। ब्रीच ऑफ कंडिशन झालं ना, बेसिकली ब्रीच ऑफ कंडिशन झाल्यामुळे नोटीस करून त्वरित त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितलं। त्याचप्रमाणे आता आजकाल मला सरांच्याकडून कॉल आला, म्हणजे आमचे दीपक कपूर सर आहे, वाईस चेअरमन MADC, त्यांच्याकडून सुद्धा कॉल आला। त्यांनी सुद्धा याच्यामध्ये नोटीस वगैरे काढायला सुरू केलेली आहे। तो एक विषय सॉल्व्ह झाला म्हणजे ते मी सिरियसली खूप नाराज व्यक्त केलं सरांनी की असं नाही व्हायला पाहिजे होतं, तुम्ही इमिडिएटली नोटीस काढून चौकशी करा म्हणजे ॲटलिस्ट भविष्यामध्ये असं पद्धतीनं बंद पडायचे नाही, तुम्ही काळजी करा असं सरांनी सांगितलं। तो एक विषय। दुसरा विषय नाईट लँडिंग। आपल्याला आता होडगी एअरपोर्टमध्ये आपल्याला नाईट लँडिंग करायचं म्हटलं तर आपल्याला 3 प्रॉब्लेम। एक प्रॉब्लेम काय आहे, तिथे 2 ठिकाणी अतिक्रमण आहेत, हायकोर्टच्या स्टे आहे, हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टचे स्टे आहे, तो सर्वप्रथम आपल्याला अतिक्रमण काढायला पाहिजे। दुसरं आपल्याला तिथे लँड ॲक्विजिशन करायचे, ठराव पण झाला, ठरावच्या कॉपी फक्त यायचे, जमीन आम्हाला विनामूल्य देण्याचा ठराव झालेले आहेत, म्हणजे निर्णय झालेले आहेत, ठरावच्या फक्त आपल्याला प्राप्त करायचे। आणि जलपर्यटनचं सुद्धा सरांनी मदत केलं की त्यांनी आम्हाला मदत केलं, जो बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली आहे, उजनी जलपर्यटनचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली आहे। विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेत जिल्ह्याने राज्यात 10वा क्रमांक मिळवला असून बोरामणी घरकुल योजनेतील रिक्त घरे भरावीत यासाठी रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यानंतर रेनगरमध्ये ते एक विषय होतं। रेनगरमध्ये विषय असं होतं की ठीक आहे, आम्ही बांधून ठेवलेले आहे पण लोक अजून तिकडे गेलेले नाही आहे। याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तो ठीक आहे, तो आपल्याला जो व्यावसायिक आहे तो व्यावसायिक आपल्याला तिकडे शिफ्ट करायचे। जे गारमेंट कंपनी असो या BD कंपनी असो तिथे शिफ्ट केलं तर आपला जो मेन मुद्दा आहे रेनगरचा वॉक टू वर्क, म्हणजे ते घरून व्यवसाय करण्यासाठी मला वॉक टू वर्क करायचे,
तो सुद्धा मार्ग लागला. CM सरांनी म्हणले की जे काही ओपन स्पेस आहे तिथे तुम्ही करा म्हणून सरांनी डायरेक्ट अम्युनिटी स्पेसमध्ये जे काय आहे ते तिकडे तुम्ही परवानगी द्या म्हणून UD सरांना डायरेक्शन दिलेली आहे. जेणेकरून आम्ही काय करतात तिथेच आम्ही कंपनी स्थापन करणार आहे. गारमेंट कंपनी असो या BD कंपनी असो, जे काही कंपनी आहे तो कंपनी आपण तिकडे स्थापन केलं तर ते घरून डायरेक्टली ते काम करण्याच्या ठिकाणी जाऊ शकतं, परत घरी जाऊ शकतं. तो त्यामुळे लोक तिथे शिफ्ट करणार, म्हणजे रेनगरचा सक्सेस होऊन जाईल.